हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. लोकांना वाटणाऱ्या आणि एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो. तर मित्रांनो, आज आहे 30 जानेवारी. 30 जानेवारी या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आम्ही तुम्हाला आमच्या दिनविशेष या सत्रात देणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे, कुठेही गुगल सर्च करायचं नाही किंवा कुठेही पुस्तकं शोधत बसायचं नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, रेडिओ MPSC गुरु ऑन करायचं आहे, ते एक तर स्पीकर किंवा हेडफोन लावून ऐकायचं आहे. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष. आज आहे 30 जानेवारी. जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी कुष्ठरोगी यांच्या सहाय्यासाठी तसेच देखरेखीसाठी असलेल्या व्यक्तींना प्रशिक्षित करून जागरूकता निर्माण केली जाते. हे या दिवसाचे मुख्य उद्देश आहे. या दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांमधून रोग्यांना उत्तम सुविधा प्रदान करण्यासाठी निधी देखील दिला जातो. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींचा मृत्यू झाला. या दिवसाला लक्षात घेऊन 1954 साली फ्रेंच मानवतावादी राओल फोलेरू यांनी या दिवसाची निवड केली. 2015च्या माहितीनुसार जागतिक स्तरावर 2,12,000 लोकांना कुष्ठरोग झालेला आहे, ज्यामध्ये 90-60% हे भारतीय आहेत. त्यानंतर ब्राझील आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. नव्या बाधित प्रकरणांमध्ये 8.9% लहान मुले आहेत आणि 6.7% विकृती असलेली मुले आहेत. भारतात दरवर्षी 1,25,000 नवीन रुग्ण कुष्ठरोगाचे आढळतात. आता कुष्ठरोग हा नक्की काय आहे? तर कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे आणि मायक्रोबॅक्टेरियम लेप्रोमॅटोसिस या जीवाणूमुळे होणारा एक क्रोनिक तीव्र संसर्ग आहे, ज्यामुळे त्वचेवर गंभीर कुरूप जखमा होतात. शिवाय हात, पाय आणि त्याच्या नसांना नुकसान होते. या रोगाला हॅन्सन रोग असे देखील म्हटले जाते. भारतामध्ये कुष्ठरोगाच्या उपचारासाठी जगात पहिली लस विकसित केली गेली. ही लस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीचे JP तलवार यांनी विकसित केली आहे. या लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या आणि अमेरिकेच्या FDA कडून मान्यता मिळालेली आहे. भारतामध्ये बाबा आमटे यांनी कुष्ठरोगासाठी बरेच काम केलेले आहे. 1999 मध्ये पंडित रविशंकर यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. 1994 मध्ये पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला. 1997 मध्ये महात्मा गांधींच्या अस्थींचे त्यांचे पंतू तुषार गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. 47 वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या. 1933 मध्ये ॲडॉल्फ हिटलर जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष चॅन्सलर म्हणून त्यांनी शपथविधी घेतला. 1948 मध्ये नथुराम गोडसे यांनी मोहनदास करमचंद उर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी 5:17 प्रार्थना करत असताना गोळ्या घालून खून केला. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये झाला. 1649 मध्ये इंग्लंडचा पहिला राजा चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला. 1949 मध्ये आजच्याच दिवशी डॉक्टर सतीश आळेकर यांचा जन्म झाला. ते नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते होते. तसेच ते थिएटर अकॅडमीचे संस्थापक होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे देखील ते संचालक होते. ते साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते आहेत. 1911 मध्ये पंडित गजानन बुवा जोशी यांचा जन्म झाला. ते शास्त्रीय गायक होते. त्यांचा मृत्यू 28 जून 1987 रोजी झाला. 30 जानेवारी 1929 हा दिवस म्हणजे रमेश देव यांचा आज वाढदिवस आहे. ते हिंदी, मराठी चित्रपटातील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. 1927 मध्ये आजच्याच दिवशी आलोफ पाल्मे यांचा जन्म झाला. ते स्वीडनचे 26वे पंतप्रधान होते. त्यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1986 रोजी झाला. 1917 मध्ये वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म झाला. ते स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ज्ञ होते. त्यांचा मृत्यू 27 जुलै 2007 रोजी झाला. 1910 मध्ये C. सुब्रमण्यम यांचा जन्म झाला. ते गांधीवादी नेते, केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यांचा मृत्यू 7 नोव्हेंबर 2000 रोजी झाला. 1882 मध्ये फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांचा जन्म झाला. ते अमेरिकेचे 32वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 12 एप्रिल 1945 रोजी झाला.
2004मध्ये रमेश अनावकर यांचा स्मृतिदिन असतो. ते गीतकार होते. 2000मध्ये आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांची पुण्यतिथी असते. ते मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते होते. 1951मध्ये फर्डिनांड पोश यांचा मृत्यू झाला. ते ऑस्ट्रियन वाहन अभियंता होते. त्यांचा मृत्यू 3 सप्टेंबर 1875 रोजी झाला. 1996मध्ये गोविंदराव पटवर्धन यांचा मृत्यू झाला. ते हार्मोनियम वादक आणि ऑर्गन वादक होते. 1948मध्ये ऑरवेल राईट यांचा मृत्यू झाला. ते आपला भाऊ विल्बर राईट यांच्यासह इंजिनाच्या विमानाचे शोध लावणारे अमेरिकन अभियंते होते. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1871मध्ये झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सदर कसे वाटले याविषयी आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. थँक्यू.